हाय, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, आज फार वेळ घेत नाही कारण का मला बाहेर पण जायचं आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी रेसिपी पण दाखवायची आहे. आणि ती रेसिपी आहे हेल्दी मँगो आईस्क्रीम. कारण का आता उन्हाळ्याचा दिवस आहे, मे महिन्याचा दिवस आहे आणि आंब्यांचा सीझनसुद्धा सुरू झाला आहे. सगळ्यांच्या घरात आंबे असणार आहेत, तर त्याच्यामुळे हा हेल्दी आईस्क्रीम आहे ज्याच्यामध्ये मी अजिबात शुगर वापरलेली नाही आहे ना गूळ वापरला आहे. सो तो कसा हेल्दी आहे तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, साहित्य पण दाखवणार आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे असं थंडगार खावंसं वाटतं. म्हणजे आईस्क्रीम झालं तसं समजा किंवा सरबत असं थंडगार खावंसं प्यावंसं वाटतं. तर त्याच्यामुळे ही झटपट आणि अक्षरशः झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त तिला रात्री बनवून ठेवावी लागते. बट ऑब्वियस ते जे आपण मिश्रण तयार करतो ते आपल्याला रात्रभर फ्रीजमध्ये किंवा ॲटलिस्ट 4 तास तरी ठेवावं लागतं कारण का ते घट्ट होण्यासाठी. सो येस, ही क्विक बनणारी रेसिपी या तुम्हाला दाखवते. तर इकडे तुम्ही बघू शकता खूप साधंच साहित्य आहे. मखाने, ओट्स, बदाम, काजू आणि 2च मी खजूर घेतलेत आणि थोडं गरम दूध. बस, दॅट्स इट. आणि आता हे सगळं गरम दुधामध्ये मिक्स करायचं. बरं, मी ओट्स हे ऑप्शनल आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या घरी असतातच. आजकाल बरेच जण डाएट करत असल्यामुळे नसतील तर काहीही हरकत नाही. हे बाकीचे तुम्ही गोष्टी ॲड करू शकता. आणि खजुरातल्या बिया मी काढून घेतल्या आहेत. आणि आता हे असं छान मिक्स करून 20 मिनटं तसं झाकून ठेवायचं, म्हणजे ते छान त्याच्यात मुरतं. येस, आता हे असं छान झाकून ठेवायचं 20 मिनटं. आता 20 मिनटानंतर हे छान भिजलेले आहेत मखाने, काजूगर, बदाम, खजूर सगळं. आता एका आपल्या मिक्सरमध्ये छान काढून घ्यायचं सगळं मिश्रण. सॉरी, तिकडे थोडंसं सांडलं तर त्याच्यामध्ये टाकत असताना. सॉरी, माय बॅड. पण ठीक आहे, इट्स ओके, चलता है थोडा बहुत. आणि मग शेवटी ह्याच्यामध्ये ह्या आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत छान, त्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या. आणि मग मस्तपैकी ते मिक्सरला लावून घ्यायचं. डन, डन. रेडी आहे आपलं बॅटर बनून. इतका सोपा हा आईस्क्रीम आहे बनवायला आणि हा गिल्ट फ्री आहे. तुम्ही रोज खाऊ शकता बनवून. आत्ता आंब्याच्या सीझनमध्ये होतं, उन्हाळ्यात असं आपल्याला खूप थंड असं खावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं, तर हा बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट. साखर वापरली आहे ना गूळ वापरला आहे, काहीही नाही. फक्त एक नॅचरल गोडपणा येण्यासाठी 2 खजूर टाकलेले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. ओके. आणि येस, आपलं हे रेडी आहे. डन. आणि या थोड्याशा आंब्याच्या फोडी मी ठेवल्या होत्या वरून अशा छान सर्व करण्यासाठी. आणि ते जरा खाताना पण छान दाताखाली आल्यावर छान लागतात त्या फोडी. येस, तर असा आपला हा मस्तपैकी क्विक आणि मुळात हेल्दी मँगो आईस्क्रीम बनवून तयार आहे, जो तुम्ही रोज खाऊ शकता आणि गिल्ट फ्री आहे. ओके, त्यामुळे मस्तपैकी एन्जॉय करा हा आईस्क्रीम. आणि आवडला तर प्लीज मला सांगा, प्लीज. ओके. येस, रेडी, इट्स रेडी. आणि आता याला मस्तपैकी छान घट्ट पॅक करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचा.
ये टडान! आपला हा हेल्दी मँगो आईस्क्रीम बनवून तयार आहे. आणि येस बट ऑब्वियस याची रेसिपी मी काल रात्री बनवली होती, त्याशिवाय तो तयार झाला नसता, बनला नसता. आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवला होता. पण तुम्ही 4 तास, आपल्याला जी घाई असते की झालं का, बनलं आहे का, 4 तास पुरेसं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ओट्स हे जे मी यूज केलेत ऑप्शनल आहेत, पण आजकाल बऱ्याचशा घरांमध्ये ओट्स असतातच. बरेच जण फिटनेस फ्रीक झालेले आहेत, डाएट फ्रीक झालेले आहेत, म्हणजे डाएट करतात. सो असे ते ओट्स वगैरे असतात. आणि नसतील तर हे ऑप्शनल आहेत, म्हणून मी आधीच सांगितलं. सो हे एवढ्या कमीशा साहित्यांमध्ये आणि थोड्याशा साहित्यांमध्ये झटपट होतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात चोकोचिप चॉकलेटसुद्धा ॲड करू शकता, पण मी नाही टाकत किंवा नाही टाकलं, कारण का मला ते त्याच्यामध्ये आवडत नाही, कारण का ह्याच्यात आपण आंब्याच्या फोडही टाकल्या. सो असा हा हेल्दी आईस्क्रीम आहे जो आपण गिल्ट न घेता खाऊ शकतो. हवा तितक्या वेळा. ओके, सो बाय, लव यू. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली की. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि हक्काचं, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, नाही तर माझ्या नवनवीन रेसिपीज, अशा हेल्दी रेसिपीज, क्विकवाल्या रेसिपीज किंवा इतरही रेसिपीज आणि ब्लॉग आपल्या सगळ्यांपर्यंत नाही पोचणार. ओके, त्याच्यामुळे बाय, वन्स अगेन लव यू.